नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे। तर याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हा लसूण, हळद, जिरे, मोहरी, मीठ आणि चटणी। सगळ्यात आधी आपण गॅसवरती कढई ठेवूया। गॅस चालू करून घेतला मी। आता तेल घालून घेऊया यामध्ये। मोहरी, जिरे हे घालायचं आहे आता। कांदा, कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता झालाय कांदा लालसर। त्यामध्ये आपण टाकूया लसूण। लसूण मोठा मोठा कूट केलेला मी, जास्त बारीक नाही केला। याच्यामध्ये आपण टाकून घेऊया टोमॅटो। टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे केलेत मी। मीठ चवीनुसार, हळद, आता याच्यामध्ये आपण चटणी टाकून घेऊया। हे झालेलं आहे भाजून। चटणी टाकून घेऊया। आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढी चटणी घ्यायची। माझ्या घरचे तिखट खातात त्यामुळे मी 2 टोपण चटणी टाकले, म्हणजे 2 चमचे। हा चमचा घेतलाय, 2 चमचे चटणी। आता हा धुवून घेतलेला दुधी भोपळा तो याच्यामध्ये मी टाकणार आहे। मिक्स करून घ्यायचं। बघा किती छान दिसते बघा। हे चांगलं असं तेलामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे हे। तर ह्या शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट आहे ना त्याच्यामध्ये घालायचा आणि ते पण चांगलं मिक्स करून हलवून घ्यायचं। हे त्याच्यात मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित। हे मिक्स करते मी। आता हे मिक्स करून झालेलं आहे। तर तुम्हाला भाजी हवी असेल तर तुम्ही भाजी पण करू शकताय, तुम्हाला रस्सा हवे असेल तर रस्सा पण करू शकताय। तर मी याची भाजी करणार आहे। तर मी याच्यामध्ये थोडंसं आहे ना पाणी ॲड करते हे शिजण्यासाठी। पाणी ॲड करते आणि 10 मिनिटं शिजवून घ्यायचं व्यवस्थित शिजतं 10 मिनिटं। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भाजी शिजल्यानंतर खूप छान झालेली।